येथील मौजेवाईच्या रावसाहेब माणिका ढगे या शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेने खाते होल्ड केल्याने स्वतःची जीवनयात्रा गळफास लावून घेऊन संपवली आहे. सविस्तर वृत्त असं आहे की रावसाहेब पिता माणिका ढगे राहणार वाई तालुका मुदखेड जिल्हा नांदेड हे आपल्या कोरडवाहू शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत. सतत होणारी नापिकी यामुळे बँक व खाजगी सावकारांच्या कर्जपाशात अडकल्याने निरंतर होणारी कुचंबना यामुळे आधीच व्यथित झाले होते. त्यातच वडिलोपार्जित घर मोडकळीस झाल्याने कुटुंब उघड्यावर आलं म्हणून राहण्यापुरते बांधकाम करण्यासाठी काम हाती घेतलं होतं. आर्थिक दुष्टचक्रामुळे बांधकाम उरकत नव्हतं. त्यातच थकीत कर्ज झाल्याने बँकेने खाते होल्ड केले. यामुळे खाजगी गृह कर्ज देणाऱ्या खाजगी कंपनीने कर्ज नाकारलं. तुटपुंजा रोज मजुरीतून जमावलेली पुंजी संपवून गेली. वेळेवर कोणतेच काम होत नव्हतं. यातच शासनाचे पंतप्रधान सन्मान निधी व दुष्काळ यासारखे मिळणारे अनुदान बँक खाते होल्ड झाल्याने अडकून पडले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी राजाने अखेर अर्धवट बांधकामास सुंब बांधून स्वतःच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा दिनांक 10 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 10:30च्या दरम्यान संपवली. त्यांच्या पश्चात आई सुभद्राबाई माणिक ढगे, पत्नी सत्वशिलाबाई रावसाहेब ढगे, मुलगा माणिक रावसाहेब ढगे, मुलगी मीनाबाई गंगाधर पंडागळे असा परिवार असून मुदखेड येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे 11 मार्च 2025 रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मौजेवाई येथे साश्रू नयनाने नातेवाईक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.